नमस्कार. बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलतोय कारण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास चालू आहे, बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे आणि त्या येणाऱ्या व्हिडिओद्वारे आणि माझ्या वर्कशॉपद्वारे तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. आणि त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी खास संबंधित आहे, ते म्हणजे ग्रह गोचर, त्यांचे होणारे परिणाम, नवग्रहांचं शुभ आणि अशुभ फळ. याला सायन्सचा, निसर्ग नियमाचा आणि या युनिव्हर्सलचा काय आधार आहे याचं एक उदाहरण तुमच्याशी आज शेअर करतोय. ह्याच्यावरती माझा अभ्यास चालू होता, कोर्स केले आणि त्याच्यामध्ये मला असं समजलं की आपली संस्कृती ह्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आणि युनिव्हर्सल लॉज आपल्या ऋषीमुनींनी किती त्याचा विचार केला होता. तर त्याच्यातलंच एक उदाहरण देतो, म्हणजे नवग्रहांमधला एक पीडादायक ग्रह म्हणजे केतू. आता केतूची ज्याला पीडा असते त्याला भरपूर त्याच्या आयुष्यात त्रास असतात, संघर्ष असतात, त्याचे आजारपण निघता निघत नाहीत, त्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स हे संपत नाही, त्याचं निदान समजत नाही, तो आयुष्यात भरकटलेला असतो. हे तर प्रत्येक यूट्यूब व्हिडिओजमधनं किंवा ज्योतिष आपल्याला सांगत असतात. परंतु ह्याला क्वांटम फिजिक्सचा आधार काय? तर ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्या वेळेला जे क्वांटम फिजिक्स करणारे जे वैज्ञानिक होते त्यांनी ह्या गोष्टीचा रिसर्च केला की हिंदू संस्कृतीमध्ये नवग्रह जे म्हणतात त्याचं एवढं का महत्त्व आहे, ते का पत्रिका बघतात आहेत, ते का ग्रह गोचर बघतात आहेत, हे सगळं काय आहे, या गोष्टीचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केला. आणि मग त्यांना असं समजलं की प्रत्येक ग्रहांची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी जर लोकांच्या आयुष्यात चांगली किंवा वाईट असेल तर त्याप्रमाणे त्यांना चांगली किंवा वाईट फळं मिळतात. पण आता राहू आणि केतू हे प्लॅनेट तर युनिव्हर्सलमध्ये त्यांना दिसले नाही, परंतु त्यांची फ्रिक्वेन्सी त्यांना सापडली आणि त्यांना हे लक्षात आलं की ज्या वेळेला त्यांची फ्रिक्वेन्सी खराब होते त्यावेळेला माणसाच्या आयुष्यात त्या प्रकारचे परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यावर एक गंमत म्हणून त्यांनी आणखीन एक्सप्लेन केलं की हिंदू संस्कृतीमध्ये जसं आता प्रत्येक ग्रहाचं एक चित्र आहे त्याप्रमाणे केतूचं चित्र, केतू कसा आहे, त्याला मान नाहीये. म्हणजे काय की जर केतू खराब झाला म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी खराब झाली तर त्याची अवस्था माणसाची अवस्था देखील त्या केतूप्रमाणेच होते. म्हणजे काय की मान नाहीये म्हणजे काय की डोकंच नाहीये, डोक्याने विचार करत नाही तो. आपल्या आयुष्यात जर केतूची फ्रिक्वेन्सी खराब झालेली असेल तर तो डोक्याने व्यवहार करत नाही, कोणाशी बोलताना डोक्याने विचार करत नाही की याचा परिणाम काय होईल. त्यामुळे त्याच्या व्यवहारात तो लॉस घेतो. त्याच्या घरामध्ये त्याच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, सगळ्या माणसांबरोबर नुसते क्लेश, वाद होतात आहेत. त्याच्या आयुष्यात जे आजारपण येतात आहेत त्या आजारपणाचं त्याला गांभीर्यच होत नाही. त्याला त्याच्यावरती हे जर मी डॉक्टरनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन फॉलो केले नाहीत, मी काही पथ्य पाळली नाहीत, मी व्यायाम केला नाही तर ही आजारपणं माझ्या आयुष्यातनं बरीच होणार नाही, ही बुद्धी त्याला होतच नाही, कारण केतूची फ्रिक्वेन्सी खराब झालेली आहे. सो हे जे आपण बघतो की ग्रहगोचर वगैरे किंवा प्रत्येक ग्रहाचं शुभ अशुभ फळ, ती त्याची फ्रिक्वेन्सी असते आणि त्याला आपले या जन्मातले आणि गत जन्मातले कर्म आणि मानसिकता या दोन्ही गोष्टींचा परिणाम आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीद्वारा दर्शवलेला असतो. याला पत्रिकेतले शुभ किंवा अशुभ फळ असं म्हणतात, ज्याला आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात. मग आता ह्याच्यावरती उपाय काय? तर ह्याच्यावरती उपाय सुद्धा सांगितलेला आहे की केतूची फ्रिक्वेन्सी म्हणजे केतूची जर पीडा असेल तर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची सेवा करायची. आता रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची सेवा करून
आयुष्यातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होणार? तर बघा, भटका कुत्रा याला जर तुम्ही नीट बघितलं तर त्याच्या आयुष्यात सुद्धा संघर्ष आहे, त्याच्या आयुष्यात सुद्धा आजारपण आहेत, त्याच्या आयुष्यात सुद्धा क्लेश आहे. तो सतत भुकत असतो, तो सतत एकमेकांना, ती भटकी कुत्री चावत असतात, एकमेकांवरती ओरडत असतात. त्याच्या आयुष्यात रोजच्या जीवनाचा संघर्ष आहे, प्रचंड दुःख आहे. म्हणजे काय की ते केतूचीच फ्रिक्वेन्सी प्रेझेंट करते, म्हणजे केतूलाच ते प्रेझेंट करतात आहेत. मग ज्या वेळेला आपण त्यांची काहीतरी सेवा करतोय, त्यांना काहीतरी जे शक्य आहे आपल्या परीने ते त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करतोय, त्यावेळेला होतंय काय की पहिलं म्हणजे आपण निसर्ग नियम फॉलो करतोय की जे पेरतो ते मल्टिप्लाय स्वरूपात आपल्या आयुष्यात येतं. दुसरं म्हणजे त्याच्यात ना अनकंडिशनल लव ही फ्रिक्वेन्सी जागृत होते. म्हणजे जर एका कुत्र्याचं ॲनिमल स्पिरिटमध्ये जो डॉग आहे म्हणजे कुत्रा, त्याला अनकंडिशनल लव म्हणजे तो खूप इमानी असतो, तो तो ज्याच्याशी त्याचा लळा लागतो त्याच्यावरती तो अनकंडिशनली प्रेम करतो, तो त्याची साथ कधीच सोडत नाही. आणि मार्क्स प्लांक जे क्वांटम फिजिक्सचे सर्व आहेत त्यांनी पण हेच सांगितलेलं आहे की मनाची जी प्रचंड शक्ती आहे त्याचं कोर जे लेअर आहे ते म्हणजे अनकंडिशनल लव. जर अनकंडिशनल लव मनाला जर एकत्र जर सापडलं, क्वांटम फिजिक्स म्हणजे एकत्र झालं, तर मनाची पॉवर ही अनंत पटीने वाढून त्याच्यातनं आयुष्यात मिरॅकल्स, चमत्कार घडायला लागतात. हे मार्क्स प्लांक क्वांटम फिजिक्सच्या सर्वांनी सांगितलेलं आहे. सो कुत्र्याबरोबरची सेवा केल्यामुळे आपल्यातली अनकंडिशनल लव ही फ्रिक्वेन्सी जागृत होते. आणि दत्त महाराजांच्या पायाजवळ म्हणून कुत्रेच असतात, ते 4 कुत्रे आहेत, त्याचा आणखीन महत्व आहे. परंतु मेन रिझन काय आहे ते म्हणजे अनकंडिशनल लव, निरपेक्ष प्रेम. सो हे निरपेक्ष प्रेम जागृत झाल्यामुळे आपलं अनाहत चक्र असतं ते बॅलन्समध्ये येतं, ते व्यवस्थित व्हायला लागतं. त्याच्यामुळे शरीरातलं DNA, RNA ह्याच्यातली निगेटिव्ह इन्फॉर्मेशन्स असते ती नष्ट व्हायला लागते. हे क्वांटम फिजिक्स म्हणते, मी नाही सांगत आहे, मनाचं सांगत नाहीये, तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती. सो DNA आणि RNA जर सॉल्व्ह झाला तर त्याच्यामुळे जे काही आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतात, जे काही आपल्या आयुष्यातला स्ट्रगल्स असतो तो संपायला लागतो. आणि दुसरं म्हणजे की समजा आता आपण ज्या वेळेला एखादा फोटो फेसबुकवर टाकतोय, इंस्टाग्रामवर टाकतोय, त्या फोटोला कोणी चांगलं कमेंट्स देत आहे, कोणी वाईट कमेंट देत आहे, तर त्यावेळेला आपल्याला जाणीव होतं ना की आपल्याशी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. मग जी फ्रिक्वेन्सी केतूची त्या कुत्र्यांमधनं प्रेझेंट होते, बाहेर येते, ज्या वेळेला तुम्ही त्या कुत्र्यांची सेवा करता त्यावेळेला त्या फ्रिक्वेन्सीला समजतं की कुठल्या माणसाची फ्रिक्वेन्सी माझं जे स्वरूप आहे त्याला काहीतरी चांगलं देते. मग होतं काय, ती केतूची फ्रिक्वेन्सी आपल्या आयुष्यातली खराब झालेली फ्रिक्वेन्सी दुरुस्त करायला सुरुवात करते. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग. सो एवढं मोठं क्वांटम फिजिक्स आहे, त्याच्या मागे एवढं मोठं वैज्ञानिक रिझन्स आहे, निसर्ग नियम आहे, युनिव्हर्सल लॉज आहेत. आपले जे संत ऋषीमुनी होते ते काही मठ्ठ नव्हते काहीही सांगायला. आत्ता काही लोकांनी त्याचा अभ्यास न करता ह्याच्या मागे सायंटिफिक रिझन्स काय आहेत ह्या गोष्टी न हे विचार करता मनाला येईल ते सांगतात आणि त्याचा धंदा बनवलेला आहे. परंतु आपली जे काही संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे ते प्युअर सायन्स आहे. सो ज्याला पण केतूची पीडा आहे, म्हणजे ज्याच्या आयुष्यात हा असा संघर्ष आहे, त्याच्या आजारपणाचे निदान लागत नाहीये, त्याच्या आयुष्यात दुःखच दुःख आहे, रोज भांडणं क्लेश होतात आहेत, तो त्याच्या आयुष्यात भरकटलेला आहे, तो व्यवहार करताना त्याची बुद्धी काम करत नाही, बोलताना तो विचार करत नाहीये, त्याने भटक्या कुत्र्यांची सेवा करा. आणखीन एक म्हणजे
त्या केतूची फ्रिक्वेन्सी आपल्या घरातच निर्माण होते, ती म्हणजे आपले घरातले वडीलधारी म्हातारी माणसं. म्हाताऱ्या माणसांचा सुद्धा, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा, त्यांची सेवा करा. एवढं जरी केलात ना, त्याच्याने सुद्धा केतूची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित होईल आणि तुमच्या आयुष्यात शुभ फळं मिळतील. कारण जसं जसं वय वाढत जातं तसं जसं मेंदूला रक्तपुरवठा होणं बंद होतं, म्हणजे मेंदू काम करणं बंद होतं, म्हणजे मेंदू नाहीये म्हणजे मानच नाही, हा भाग काम करणं बंद, म्हणजे केतूची फ्रिक्वेन्सी. सो त्याची सेवा केली निष्काम भावनेने, चांगलेपणे, कुठलीही कटकट न करता, त्यांना त्रास न देता, लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात केतू प्रचंड शुभ फळ देईल. सो जे काही उपाय आहे त्याच्यामधनं फक्त माणुसकी, निरपेक्ष प्रेम हेच आपल्या संतांनी, ऋषींनी, आपल्या गुरूंनी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो याला फॉलो करा आणि आपल्या आयुष्यातला प्रॉब्लेम्स दूर करा. थँक्यू. धन्यवाद.